ठाणे महापालिका अर्थसंकल्पात ठरवून दिलेल्या कर वसुलीचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अवघे 2 महिने शिल्लक राहिले असून पालिकेच्या मालमत्ता कर विभागानं आतापर्यंत 841 कोटींपैकी 556 कोटींची कर वसुली केली आहे. येत्या 2 महिन्यात उर्वरित 285 कोटी रुपयांची कर वसुली करण्याचं आव्हान पालिका प्रशासनापुढे आहे. ठाणे महापालिकेनं 2024-25 या वर्षाच्या अर्थसंकल्पात मालमत्ता कर विभागाला 850 कोटी रुपयांच्या कर वसुलीचं उद्दिष्ट ठरवून देण्यात आलं होतं. त्यापैकी वर्षअखेर म्हणजेच मार्च महिनाअखेर 810 कोटी रुपयांची कर वसुली करण्यात मालमत्ता कर विभागाला यश आलं होतं. 95% आसपास मालमत्ता कराची वसुली झालेली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत या कर वसुलीत 108 कोटी रुपयांनी वाढ झाली होती. यंदाच्या वर्षी म्हणजे 2025-26 या वर्षाच्या अर्थसंकल्पात पालिका प्रशासनानं मालमत्ता कर विभागाला 841 कोटी 39 लाख रुपयांच्या कर वसुलीचं उद्दिष्ट ठरवून देण्यात आलं होतं. 3 फेब्रुवारीपर्यंत मालमत्ता कराची वसुली 556 कोटी 19 लाख रुपये इतकी झाली आहे. मालमत्ता कर वसुलीचं ठरवून दिलेलं उद्दिष्ट गाठण्यासाठी मालमत्ता कर विभागानं 1 एप्रिल 2025 पासूनच पावलं उचलली होती. त्याचाच एक भाग म्हणून 1 एप्रिल रोजीच मालमत्ता कराची देयकं पालिकेनं करदात्यांपर्यंत पाठवली होती. त्याबद्दल लघुसंदेश मालमत्ता करदात्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर पाठवला होता. त्याला प्रतिसाद देत पहिल्याच दिवशी सुमारे 1570 ठाणेकर करदात्यांनी 1 कोटी 80 लाख रुपयांचा मालमत्ता कराचा भरणा केला होता. तर मालमत्ता करापोटी 95 कोटी 32 लाख रुपये असे झाले होते. मालमत्ता कर विभागानं आतापर्यंत 841 कोटींपैकी 556 कोटींची कर वसुली केली आहे. येत्या 2 महिन्यात उर्वरित 285 कोटी रुपयांची कर वसुली करण्याचं आव्हान पालिका प्रशासनापुढे आहे.